येस मॅम असतात. हो मॅम. आणि मॅम आमच्या इकडे ना 10 दिवसाचे गणपती असतात. असतात. अरे वा. तुमच्या मग इकडे आता किती तुमचं दिवसाचे? उद्या परवा विसर्जन. आमच्याकडे येस आता मॅम. गौरी बरोबर जातात. गौरी. येस मॅम. बर. आज मुलं खूप त्याच्यामुळे कमी आहेत का? येस मॅम. येस मॅम. शाळांना तुम्हाला मग कधीपर्यंत सुट्टी आहे? हा पूर्ण आठवडा शाळेला सुट्टी? सुट्टी नाहीयेच. मॅम सुट्टी शाळा नाही चालूच शाळेला. असते. येस, फक्त ते मॅम गणपती ज्या दिवशी येणार होतं ना त्या दिवशी सुट्टी दिलती, बाकी आधी मध्ये सुट्टी नाही देत. काय म्हणताय? मॅम आमची स्कूल सोमवारीच राहणार. नाही म्हणजे तुम्हाला 2 तारखेपर्यंत सुट्टी नव्हती? नव्हती मॅम, नाही. फक्त नव्हती मॅम. गौरी पूजना दिवशी सुट्टी होती आणि गणपतीचं आगमन ज्या दिवशी होणार होतं ना त्या दिवशी. मुंबईमध्ये सुट्ट्या असतात शाळांना कंपल्सरी 5 दिवस. मॅम कसलं भारी, आमच्या इकडे नसतं. हा 5 दिवस गौरी विसर्जनापर्यंत सुट्टी. मॅम आगमनापासून त्या गौरी शिक्षकांना विसर्जनापर्यंत. आता ते ज्या दिवशी म्हणजे आमच्या शाळेत पण गणपती बसवला जातो दरवर्षी, आणि त्याचं स्वागत पण आम्ही सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी मिळून करतो आणि विसर्जन पण. तर त्याच्यामुळे आरती ही रोज सकाळी आणि संध्याकाळी होत असते आमच्या शाळेची गणपतीच्या आत, त्याच्यामुळे बहुतेक दिले नसतील सुट्ट्या. कदाचित असेल, म्हणजे शाळा बंद नाही ठेवायची असं असेल कदाचित. मॅम तुमच्या स्कूलमध्ये पण गणपती बसवला जातो का? आमची स्कूल, मी नाही शाळेत जात शिकवायला. नाही मॅम, का? मी घरी असे ट्युशन्स घेते. हो का? येस मॅम. आधी जायची, नंतर मग नाही जात. म्हणजे बरेच वर्ष झाले नाही जात होते. असे कोचिंग क्लासेस मध्ये वगैरे नंतर शिकवायला लागले मी. नंतर आणि मग मॅम घरी तुम्ही सांगू का, जे शिक्षक असं म्हणजे स्कूलमध्ये शिकवतात तेव्हा विद्यार्थ्याच्या मनात असं दडपण राहतं त्या स्कूल मधल्या टीचर्स सोबत, आणि जे असे ट्युशन मध्ये किंवा ऑनलाईन क्लास मध्ये शिकवतात ना त्यांच्याशी आपण जे येत नाही ते असं मनसोक्त विचारू शकतो. हो ते आहे. बरं, आपलं काय चालू होतं? आपण काय शिकत होतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन ना? क्वाड्रॅटिक आपलं इक्वेशन. परफेक्ट स्क्वेअर मेथड पर्यंत झालेलं का? अच्छा, हे फॅक्टरायझेशन मेथडच चालू होतं का आपला? येस मॅम. येस मॅम. त्याच्यात आपण हे सगळी गणितं सोडवलेली का 6 पर्यंत? येस मॅम. बरेच दिवस झाले माझ्या मते आपलं लेक्चर झालं नाही का? हे सोडवले होते ना आपण? येस मॅम. आता हे जे गणित आहे ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दिलंय, आपल्याला फील करायचंय फक्त. ते कसं सोडवायचं ते बघूया. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये तुम्हाला 3 प्रकारची गणित असतात, तुम्हाला सांगितलेलं मी. एकतर कधी कधी तुमचे 3 टर्म असणार, कधी कधी 2च टर्म असणार, कधी ए बी असेल, सी नसेल म्हणजे सी 0 असेल, सी नसेल म्हणजे सी 0 असेल, कधी बी 0 असेल. ए 0 नसणार तुमचा कधी. तर पुढची जी गणित आहे ती तशी आहेत. आधी आपण हे 7वं गणित शिकू. तुम्हाला कळले का ही मेथड आपण कसं केलेलं, कशी सोडवलेली ती फॅक्टरायझेशन मेथडने? आपण फॅक्टर्स पाडले बघा. आपण पहिला आणि लास्टचा ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन केलं. जसे इथे 2 आणि 13 आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं 26 येतं. आणि आपण असे 2 नंबर शोधले ज्यांचा गुणाकार 26 आहे, मल्टिप्लिकेशन 26 आहे आणि ऍडिशन 27 आहे. मग असे कोणते 2 नंबर असणार? मग आपण ते शोधले, त्याच्यानंतर त्यांना चिन्ह दिली. चिन्ह देणं पण महत्वाचं आहे. आता याचे फॅक्टर्स काय पडणार? असे कोणते 2 नंबर आहेत ज्यांचा गुणाकार 26 येतो आणि इथलं चिन्ह बघायचं, बेरीज 26 आणि 1, आणि नंतर यांना चिन्ह द्यायचे असतात. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला.
म्हणजे हे जे मधलं पद आहे, हे मधलं पद धन चिन्ह आहे ना, ते मोठ्या संख्येत, आणि यांची बेरीज होण्यासाठी मग ह्याला पण धन द्यावं लागतं. दोन्ही धन द्या. मग आपण काय केलं, चिन्ह देऊन झाल्यानंतर काय केलं आपण, मधल्या पदाची आपण फोड केली, स्प्लिट केलं. ते मिडल टर्म आहे ना, ते आपण स्प्लिट केलं. असंच केलं ना आपण. पहिलं आणि शेवटचं पद आहे तसंच, पहिलं आणि तिसरं पद आहे तसंच. मधलं पद जे 27y आहे ते या अवयवांमध्ये आपण त्याला स्प्लिट केलं, म्हणजे आपण त्या मधल्या पदाची फोड केली. म्हणजे हे 27y आपण कसे लिहिले, अधिक 26y आणि अधिक 1y, हे झाले 27y, आणि अधिक 13 हा तिसरं पद आहे, बरोबर 0. म्हणजे मधला जो 27y आहे त्याला आपण या अवयवांमध्ये स्प्लिट केलं, त्याला आपण त्याची फोड केली मधल्या पदाची. नंतर आपण काय केलं, 2-2 पदांचा गट करून त्याच्यातून सामायिक काढले. पहिले 2 पद आणि पुढची 2 पद, त्याच्यामधून आपण सामायिक काढले. आता इथे 2y वर्ग आणि 26y याच्यातून सामायिक काय येईल, 2y. 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 आणि राहणार काय, y अधिक 13. 13. कारण हे 26 म्हणजे 2 गुणिले 13 आहेत, त्यातले 2 आपण बाहेर काढले, 13 राहणार. ते 2 ला 13 ने गुणलं 26 आहे. अधिक याच्यात ते काय सामायिक आहे, 1. काही नाही सामायिक, मग 1 सामायिक काढायचा, आणि 1 सामायिक काढल्यावर आपलं जे आहे तेच पद राहणार त्याच्यामध्ये, बरोबर. y + 3. मग एका कंसामध्ये 2y अधिक 1, आणि जो सामायिक कंस आहे y अधिक 13. आधी आपण सामायिक कंस लिहूया, y अधिक 13, y अधिक 13, आणि दुसऱ्या कंसात 2y अधिक 1, बरोबर 0. 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ एकतर y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. मग हे अधिक 13 तिकडे जाऊन वजा 13 होणार, किंवा हे आता y ची किंमत आपण काढू. ते y बरोबर ऋण 13 आपले आलेले आहेत, किंवा y इथे 2 तिकडे जाऊन भागेल, म्हणजे ऋण 1/2 -1/2 आणि -30 अशी तुमची y ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सोडवतो. आता हे 7वं तुम्हाला दाखवू ना, की येईल तुम्हाला 7th वाला, येतं मॅम. की झालं, येतं ना. एक फक्त फॅक्टर सांगते, ते तुम्ही लिहा पाहिजे. √2x² + 7x + 5√2. तुमचा a आणि c चा आधी गुणाकार करा. a आणि c चा गुणाकार काय येईल, a काय आहे त्याच्यामध्ये, a आहे वर्गमुळात 2. वर्गमुळात 2, आणि c आहे 5 वर्गमुळात 2. c यांचा गुणाकार काय घेतो, 5, आणि हे √2 आणि √2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे 5 × 2 = 10, म्हणजे 10 या दोघांचा गुणाकार आला. मग आपल्याला काय करायचंय, अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 10 येतो आणि बेरीज 7 येते. अशा कोणत्या 2 संख्या ज्यांचा गुणाकार 10 आणि बेरीज 7? 5 आणि 7, 5 आणि 2, 5 आणि 2. 5x + 2x. प्लस प्लस आहे. मग इथे काय लिहिलंय, इथे पहिलं पद लिहिलंय, शेवटचं पद लिहिलंय. आपल्याला मधल्या पदाची इथे फोड लिहायचे, तर इथे येणार 5x आणि इथे 2x. त्याच्यातून सामायिक काय येणार, ह्याच्यामधून √2x - y. नाही, सामायिक काय येणार, कॉमन काय येणार पहिल्या दोघांमध्ये, या दोघांमध्ये सारखं काय आहे,
एक्स कॉमन दिलेला आहे बघा तुम्हाला, त्यामुळे तुम्ही पण एक्सच घ्यायचा. आता एक्स कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये काय राहणार, रूट टू अंडर रूट 2x मायनस 5. आणि इथे रूट टू का कॉमन काढलं कळलं का, कारण हा जो 2 आहे ना, हा 2 तुम्ही कसा लिहू शकता, रूट 2 इंटू रूट 2. तर हा एक रूट 2 आहे, तो आपण बाहेर काढला, हा आणि हा. त्यामुळे इथे रूट 2x आणि प्लस 5 राहिला सेम. हा रूट टू एक्स प्लस 5 एकदा लिहायचे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस रूट 2. इथे येणार रूट 2x प्लस मॅम पहिला ब्रॅकेट मध्ये x मायनस 5 आहे. कोणत्या ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 5 आहे? मॅम त्या पहिल्या ब्रॅकेट मध्ये अंडर रूट 2 च्या पुढे मायनस का? इथे मायनस, इथे मायनस. हो मॅम. का मायनस का तिथे? मॅम तिथे मायनस असेल ना. अरे पण मायनस काय येणार? मायनस इथे एकही साईन मायनस नाहीये, मायनस काय येणार? एकही चिन्ह इथे वजाबाकीचं नाहीये. हे बघा प्लसच आहे, त्यामुळे इथे प्लसच राहणार. साईन चेंज कधी होते, जेव्हा तुम्ही मायनस साईन बाहेर काढाल तर साईन चेंज होईल ना. रूट 2x प्लस 5 येणार, बरोबर आहे ना? येस मॅम. मायनस कसं येणार? मायनस कुठे येणार? इथे कसं मायनस येणार? इथे जर प्लस आहे तर इथे प्लसच येणार ब्रॅकेट मध्ये तुमचा, बरोबर का? कोणी विचारला प्रश्न? भाग्यश्री. भाग्यश्री बरोबर आहे का? रूट 2x, हे बघ ना, आपण x कॉमन काढल्यानंतर इथे राहणार रूट 2x. एक एक्स आपण हा याच्यातला एक एक्स आणि हा एक्स कॉमन काढला, मग इथे राहणार रूट 2 आणि हा एक्स, आणि इथे प्लस आहे तर प्लसच येणार, मायनस नाही येणार. मग एका ब्रॅकेट मध्ये रूट 2x प्लस 5. ओके मॅम, सॉरी. मग इथे रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. मग हे एक एक करून आपण सगळे तिकडे घेऊन ची व्हॅल्यू इथे लिहायची या बॉक्स मध्ये. हे सॉल्व्ह करा बाजूला, तुम्ही मायनस 5 होतील आणि हे रूट 2 डिवाइड होते, आणि एका बाजूला हे x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0 आहे, मायनस रूट. ठीक आहे, याला फॅक्टराइज करायचं असेल तर फॅक्टराइज करू शकता. म्हणजे डिनॉमिनेटर आपण 9th मध्ये सर्ड शिकलो बघा, डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा. डिनॉमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर ठेवायचा नसतो, मग आपण रॅशनलाइज करायला रूट 2 इंटू रूट 2 करा वरती, आणि खाली रूट 2 ने मल्टिप्लाय करू, कारण हा रूट 2 जो आहे तो इरॅशनल नंबर आहे, आणि डिनॉमिनेटर नेहमी रॅशनलाइज करायचा जर तो इरॅशनल असेल. मायनस 5 रूट 2 अपॉन इथे रूट 2 इंटू रूट 2 2 आलं, म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर रॅशनलाइज झाला. मागे काय आन्सर आहे, हे आहे की हे आहे हे जरा सांगा मला. हे आन्सर असेल तर एवढंच करा, आणि जर रॅशनलाइज करायचं असेल तर मग हे येणार. कोणतं आन्सर आहे? पेपर मध्ये कोणतं लिहिलेलं चांगलं असेल, रॅशनलाइज केलेलं का न केलेलं? रॅशनलाइज करा तुम्ही, मला तरी असं वाटतं. मागे काय आन्सर आहे पुस्तकाच्या मागे? मागे काय उत्तर आहे? स्क्रीन दिसते ना सर्वांना? मॅम, हो मॅम. 5 वर्गमुळात 2 जा वर्गमुळात 2 हे आहे. वजा 5 वर्गमुळात 2 कॉमा वजा वर्गमुळात 2. वर्गमुळात
हा म्हणजे त्याने रॅशनलाइज नाही केला आहे, तसंच ठेवलेलं आहे. तुम्ही केलं तरी चालेल. आता पुढचं गणित आपलं काय आहे, हे बघा, हे आहे, हे आपण घेऊया. हे पण तसंच आहे साधारण 3x² आता काय होतं मध्ये मध्ये. आपलं जे गणित होतं ते कसं होतं, 3x² - 2√6 प्लस असंच काहीतरी होतं ना. मॅम x आहे, 2√6x आहे. 3x² - 2√, बरोबर लिहिलं ना, 2√6x राहील. 2 वर्गमुळात 6 x अधिक 2 बरोबर 0. इथे a आणि c चा गुणाकार करा. 3 आणि 2 चा गुणाकार 6 येते, बरोबर. आता अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 6 आहे आणि ज्यांची बेरीज 2 वर्गमुळात 6 आहे, 2 वर्गमुळात 6 म्हणजे गुणाकार 6 यायला पाहिजे मॅम आणि बेरीज -√6 आणि -√6. बरोबर, √6 येणार आणि दोघांना मधल्या पदाचं साइन मायनस आणि दोघांची बेरीज व्हायला पाहिजे. कारण √6 ऍड केले तर इथे बेरीज होईल दोघांची पण. मग हा 1√6 हा 1√6 मिळून होणार 2√6 मायनस, आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 येतं, √6 × √6. आपल्याला कसं पाहिजे, गुणाकार 6 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज 2√6 यायला पाहिजे. येते ना 2√6, कारण √6 म्हणजेच ते 1√6 असतात. 1√6 आणि 1√6 मिळून 2√6 होतात मायनस, आणि मायनस मायनस साइन दिली की तुम्हाला हा मिडल टर्म मिळतो. आता मधल्या पदाची फोड करू शकता तुम्ही. 3x² - -√6x -√6x प्लस 2 = 0. आता याच्यातून तुम्ही सामायिक काय काढू शकता, बघा. हा आता हे कसं लिहायचं माहित आहे, हे जे √6 आहेत ना ते तुम्ही असं लिहा, √3 × √2. बघा √6 जे आहेत ते तुम्ही असे लिहू शकता, √3 × √2. 6 जे आहेत ते तुम्ही असे लिहू शकता, √6 नाही, इथे 3 जे आहेत ते तुम्ही √3 × √3 लिहू शकता. 2 जे आहेत ते √2 × √2 लिहा. म्हणजे कसं, आता हा जो 3 आहे ना, हा 3 तो तुम्ही कसा लिहाल, √3 × √3. मग का असं लिहायचं, कारण आपल्याला काहीतरी इथे कॉमन मिळेल. बघा हा जो √6 आहे तो मी कसा लिहिला, √3 × √2. हा 3 कसा लिहिला, √3 × √3. मग याच्यातून कॉमन काय मिळतोय तुम्हाला दोघांमधून, √3. √3 तुम्हाला कॉमन मिळते. बघा एक √3 कॉमन आणि एक x कॉमन मिळतोय. मग इथे या दोघांमधून तुम्ही √3x कॉमन काढणार. आता √3x कॉमन काढल्यानंतर इथे राहणार हा √3 आणि आणखी एक x शिल्लक राहणार, जो स्क्वेअर वाला आहे. आणि मायनस इथे तुमचा √3 आणि हा x पण गेला बाहेर. मग इथे काय राहणार, फक्त इथे काय राहील,
√2. हा, √2 राहणार. बाकीचे आहे की गेले सगळे? कळते की आहोत नाही? ना. हो मॅम. समजते की नाही? हा, आता Yes, इथे ma'am. थर्ड टर्मला मायनस साईन आहे, तर मायनस साईन पण कॉमन काढायचं. तिसऱ्या टर्मला जेव्हा मायनस साईन असेल तेव्हा पुढची साईन चेंज करायची असते, नेहमी लक्षात ठेवायचं. थर्ड टर्मला मायनस साईन असेल तर पुढच्या टर्मची साईन नंतर आपण ब्रॅकेट मध्ये बदलायची. आता हा √6 परत असाच लिहा मगाच सारखा, √3 इंटू √2, आणि हा जो 2 आहे तो √2 इंटू √2. वर्गमुळात आता 2. याच्यातून काय कॉमन मिळेल तुम्हाला? वर्गमुळात 2 वर्गमुळात कॉमन. 2. हात 2. आता राहिला काय मग? इथे काय राहिलं पहिल्यामध्ये? √3x मायनस √2. मायनस √2. कारण मायनस का? कारण साईन चेंज झाली, कारण आपण मायनस साईन पण कॉमन काढलेलं आहे. इज इक्वल टू 0. मग इथे हा जो कॉमन ब्रॅकेट आहे तो एकदाच लिहायचा, √3x मायनस √2 हा वाला, आणि दुसरा ब्रॅकेट पण सेम तोच मिळणार आहे तुम्हाला, √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. मग √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. मॅम, √3x हा मला डाऊट होता, विचारू का? हा बोल ना. ते वर्गमुळात 3x आणि वर्गमुळात x-2 आहे ना, वर्गमुळात ते स्टेप आहे ना, मला ते समजले नाही. ही का? ही कळली नाही का? येस मॅम. हा, येस मॅम. हा, इथे आपल्याला काय माहितीये, हेच समजणं कठीण आहे थोडस. आपल्याला जे टर्म्स इथे मिळाले त्याच्यामध्ये असं बघून आपल्याला कळणार नाही याच्यातून काय कॉमन आहे. पण जर त्यांची फोड केली ना, म्हणजे त्याला आपण सर्टच्या स्वरूपात त्यांचं मल्टिप्लिकेशन लिहिलं ना, तर मग ते आपल्याला कॉमन काहीतरी मिळू शकेल. जसं आता हा 3 आहे ना, तो 3 तुम्ही कसा लिहू शकता? म्हणजे रूटच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं तुम्हाला, जर काहीतरी कॉमन पाहिजे असेल तर 3 आपण असा लिहू शकतो ना, √3 इंटू √3. √3 इंटू √3 आपल्याला माहित आहे 3 आन्सर येतं, 3 मिळतं. √5 इंटू Yes, √5 ma'am. केलं तर 5 मिळतं. √7 इंटू √7 केलं 7 मिळतं. तसं इथे हा जो 3 आहे याला मी कोणत्या तरी दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहायचं झालं तर 3 1 जा 3 लिहून उपयोग नाही, कारण त्यातून मग काहीच कॉमन नाही मिळणार. मग 3 आणखी कसा लिहिता येईल? सर्ड मध्ये. सर्ड म्हणजे रूटच्या साईन मध्ये जर लिहायचंय तर 3 ची आपण कशी काय फोड करू शकतो? तर √3 इंटू √3. त्यानंतर √6 कसा लिहू शकतो? हा √6 आहे, त्याची फोड कशी करू शकतो? √3 इंटू √2. कारण √3 इंटू √2 जर केलं तर ते √3 इंटू 2 होतात, एकत्र जर केलं सर्टच्या साईन मध्ये, म्हणजे √6 येस होतात. मॅम. हे √6. परत हा √6 पण √3 इंटू √2, आणि हा 2 कसा करायचा? √2 इंटू √2, असं त्याला आपण फोडायचंय त्या नंबरला, की जेणेकरून मला काहीतरी कॉमन मिळेल. आता या दोघांमध्ये जर कॉमन मिळायचं असेल, पहिल्या दोघांमध्ये, या दोघांमध्ये जर काही कॉमन असेल तर इथे बघा, एक्स तर दोघांमध्ये कॉमन आहेच, पण √3 पण कॉमन आहे बघा. तर ते मी बाहेर काढले, √3 आणि एक एक्स बाहेर काढले. मग राहिलं काय शिल्लक? इथे √3 राहिला. हा √3 कॉमन काढलेला तो बाहेर गेला. इथे √3 आणि एक एक्स शिल्लक राहिला, आणि इथे √2 शिल्लक राहिला. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. आता या दोघांमध्ये काय सारखं दिसतंय? या दोघांमध्ये तर आपण वरती फोड केले बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला काय सारखं दिसतंय? तर एक √2 हा तुम्ही याच्यातून कॉमन काढू शकतो. आणि मायनस साईन, थर्ड टर्मला मायनस साईन आहे तर मायनस साईन पण कॉमन काढायचे. आणि मग राहणार काय? √3x. एक्स कॉमन नाही काढले आपण, कारण एक्स इथे नाहीये दुसऱ्या टर्म मध्ये. √3x आणि इथे झाले मायनस, आणि साईन चेंज होणार कारण बाहेर आपण मायनस साईन कॉमन काढलेली, त्यामुळे पुढच्या टर्मची साईन चेंज होते. मग इथे जरी प्लस असेल तरी मायनस साईन द्यायची इथे.
कारण बाहेर आपण ही मायनस साईन कॉमन काढलेली. मॅम मायनस रूट. हा येस मॅम जर- समजलं. जर चौथ्या पदाला जर वजाचं चिन्ह असेल तर म्हणजे काय बाहेर काढायचं, कोणतं चिन्ह बाहेर काढायचं? फक्त तिसऱ्या पदाला मायनस साईन असेल तरच मायनस साईन कॉमन काढायची इथं आणि पुढची साईन चेंज करायची. चौथ्या पदाला मायनस साईन असेल तर त्याने काय नाही, ती आहे तशीच ठेवायची. तिसऱ्या पदाला प्लस असेल ना तर साईन चेंज नाही होणार चौथ्या पदाची. तिसऱ्याला जर मायनस आहे तर आपण मायनस बाहेर काढतो, ही साईन कॉमन काढतो, त्यामुळे मॅम पुढची साईन मायनस चेंज असला होते. तरच बाहेर येतो, प्लस असला तर बाहेर येत नाही. प्लस असेल तर आपण इथे प्लसच लिहितो आणि प्लस मुळे साईन चेंज नाही होत. साईन चेंज कोणामुळे होते? मायनस साईन मुळे. मायनस त्यामुळे जेव्हा मुळे. पण मायनस थर्ड टर्मला मायनस साईन असेल तर पुढची साईन चेंज करा. तिसरं पद जर प्लस आहे तर पुढची साईन चेंज नाही करायची, ती आहे तीच राहणार. प्लस प्लस राहील, मायनस मायनस राहील, ती बदलायची नाही. थर्ड टर्म जर मायनस असेल ना तरच पुढची चौथ्या टर्मची साईन चेंज होते. कळलं? म्हणजे मॅम. ऍक्च्युली दोन्ही Yes, टर्मची ma'am. चेंज होते, फक्त ही साईन मग आपण लिहित नाही, ती पॉझिटिव्ह होतो. हा टर्म मायनस ऑलरेडी निगेटिव्ह असतो, तो पॉझिटिव्ह आपण लिहितो ब्रॅकेटमध्ये. आणि हा याची साईन प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. कळलं? हो मॅम. येस मॅम. मॅम. येस मॅम. कॉमन ब्रॅकेट आपण काढला, कॉमन ब्रॅकेट लिहिला एकदाच आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण पुन्हा इथे रूट 3x मायनस 2. मग मी इथे रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल टू 0 और रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. मग हे रूट 2 मी तिकडे नेले, ते मायनस रूट 2 होते ते प्लस रूट 2 झाले, हे पण मायनस रूट 2 प्लस रूट. दोन्ही सोल्युशन सेम येणार, इक्वल येणार. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता आपण पुढचं गणित बघू. नववं गणित बघा. 2m m minus 24 is equal to 50. आता इथे आपण काय करणार, आधी आपण हे सिम्प्लिफाय करायचं. आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणायचंय या फॉर्म मध्ये. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यासाठी हा ब्रॅकेट ओपन करावा लागेल. ब्रॅकेट आपण सोडवूया. या 2m ने या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं. काय येणार सांगा? ब्रॅकेट ओपन करायचं. 2m चा वर्ग. 2m स्क्वेअर मायनस मायनस 48m इज इक्वल टू 50. मायनस 50 परत 50 इकडे आला. हा 50 इकडे आला की तो मायनस होईल. मायनस 50 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ना, हे आणखी तुम्हाला सोपं करता येईल, कारण इथले प्रत्येक जे टर्म आहे एबीसी ते डिव्हिजिबल बाय 2 आहे, 2 ने भाग जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला सोपं जर आणखी करायचं इक्वेशन तर तुम्ही या पूर्ण इक्वेशनला काय करू शकता, सगळे टर्म जे कोणत्या डिव्हिजिबल असतील तर भागायचं, गुणाकार नाही. कारण ते आणखी तुमचं सोपं होऊन जातं इक्वेशन. जर सगळे टर्म डिव्हिजिबल असतील तरच डिवाइड करायचं, नाहीतर नाही करायचं. आता हे सगळे टर्म 2 ने डिव्हिजिबल आहेत बघा, म्हणजे ए बी आणि सी. इथे मी काय करेन, 2 ने डिवाइड करेन. 2 ने डिवाइड केल्यावर एम स्क्वेअर m स्क्वेअर मायनस 24m मायनस 25 बरोबर इज इक्वल टू 0. डिवाइड बाय. आता हे सोपं झालं बघा अजून आपलं. इथे आपलं काही नाहीये, ए म्हणजे 1 आहे,
1 आणि सी चं ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 25 25 असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार 25 आहे आणि वजाबाकी 24 आहे. 25 वजाबाकी एका 25. 25 एके 25. चिन्ह कशी द्यायची? 25 ला कोणतं चिन्ह देऊ? वजाचं. मायनस. वजा. आणि 1 ला अधिक. धन. प्लस. पुढचं तुम्ही सोडवाल ना? एस हो मॅम. मॅम. Yes, sir. आता हे 3 गणित आपण बघूया कशी सोडवायची. 25m² = 9. आता हे जर आपल्या फॉर्म मध्ये आणायचं आहे तर आपण काय करणार? 25m² - 9 = 0. आता मला सांगा याच्यामध्ये काय 0 आहे? बी 0 आहे की सी 0 आहे? बी. इथे ना बी 0 आहे. बी = 0 इथे. तर बी 0 असेल तर काय करायचं असतं? सोपं आहे बघा. दोन्हीसाठी वेगळी वेगळी पद्धत सोडवण्याची पद्धत आहे. हा, मधलं पद जे बी जे आहे ते 0 आहे. त्यामुळे इथे काय मधलं पद आपण लिहित नाही बसायचं. डायरेक्ट जर बी 0 असेल ना तर काय करायचं माहितीये का? आपण बघा असे फॅक्टर्स पाडलेले a² - b² चे फॅक्टर्स पाडलेले बघा. याचे काय फॅक्टर्स पाडलेले? दोन्ही जर स्क्वेअर्स असतील तर काय फॅक्टर्स पडलेले? एका ब्रॅकेटमध्ये a + b, ए अधिक बी. ब्रॅकेटमध्ये a - b. ए मायनस बी. विसरले का? दोन्ही स्क्वेअर्स असतील आणि मध्ये मायनस असेल तर असे फॅक्टर्स पडतात. मग हे पण दोन्ही स्क्वेअर्स आहेत बघा. 5m चा हा स्क्वेअर आहे आणि हा 3 चा स्क्वेअर. मग काय करायचं? एका ब्रॅकेटमध्ये 5m + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5m + 3 मायनस आणि 5m - 3 वजा 5. झाले आपले 2 ब्रॅकेट मिळाले. आता या 2 ब्रॅकेटमध्ये 5m + 3 = 0 और 5m - 3 = 0. इथे काही मिडल टर्म स्प्लिट वगैरे मिडल टर्म स्प्लिट करायचं नाही. आपल्याला फॅक्टर शोधायचे नाहीये, काही नाही. फक्त जे 2 टर्म आहेत ते कोणाचे स्क्वेअर आहेत ते बघा. हे कधी करायचं? जेव्हा बी 0 असेल तेव्हा. बी 0 असेल तेव्हा एकदम सोपं असतं. बी 0 असेल तेव्हा पहिला आणि तुमचा दुसरा टर्म हा कोणाचा स्क्वेअर आहे तो लिहायचा आणि मग ते जे स्क्वेअर ज्यांचे स्क्वेअर आहेत ते आधी शोधा. जसं 25m² हा 5m चा स्क्वेअर आहे आणि 9 3 चा स्क्वेअर आहे. मग 5m आणि 3 ची एका ब्रॅकेटमध्ये ऍडिशन आणि एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन करायचं आणि मग आयदर 5m + 3 = 0 और 5m - 3 = 0. डायरेक्ट शेवटची स्टेप आला ह्या. मधलं टर्म वगैरे काही स्प्लिट करायची गरज नाहीये तुम्हाला. कळलं का? Yes, ma'am. एस मॅम. मग इथे हा +3 तिकडे जाणार -3 और 5m हा -3 तिकडे गेल्यावर +3. मग m इथेच 5 तिकडे जाऊन डिवाइड होणार -3/5 और m = 3/5. असे 2 तुम्हाला फॅक्टर्स आहेत. हे कधी करायचं असं? जेव्हा b 0 असेल. कधी करायचं? जेव्हा बी बी 0 0 असतं. असतो. मॅम कळलं पुढची का? कडून आम्ही पाठवतो. पुढची 2 येतात. आता समजा असं असेल तर काय सोडवणार? 9x² = 9x² हा 5 इकडे घ्या -5 = 0. याचे फॅक्टर्स काय पडणार तुम्ही? याच्यात पण b 0 आहे ना? 3. येस मॅम.
पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय लिहू, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय लिहू? 3x वजा वर्गमुळात 3x अधिक वर्गमुळात 5. 3x अधिक वर्गमुळात 5, कारण हा जो आहे हा 3x चा वर्ग आहे आणि हा 5 जो आहे तो वर्गमुळात 5 चा वर्ग आहे. 5 हा कोणाचा असा इंटिजरचा स्क्वेअर नाहीये, तर तो √5 चा स्क्वेअर आहे, पण तो आहे कोणाचा तरी वर्ग, √5 चा स्क्वेअर आहे. मग 3x प्लस √5 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3x मायनस √5 इज इक्वल वजा टू 0. वर्गमुळात 5. कळलं ना? येस मॅम. एका ब्रॅकेट 3x प्लस √5 इज इक्वल टू 0 और 3x माइनस √5 इज इक्वल टू 0. ये माइनस √5 होती और 3x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू माइनस √5/3, x इज इक्वल टू 5/3, सॉरी √5/3. ठीक आहे. हे b0 असेल. आपलं शेवटचं गणित पण तसंच आहे, त्याच्यात पण b0 आहे. आहे ना तसंच? हे बघा, हे 12वं गणित. मॅम 11व्यात C0 आहे ना? 11व्यात C0 आहे, ते सांगते कसं सोडवायचं. हे कसं येतं सोडवणार? ना. हा m चा स्क्वेअर आणि हा 11 √11 चा स्क्वेअर लिहायचा. मग एका ब्रॅकेट मध्ये m प्लस √11 आणि m मायनस √11. ठीक आहे. आता जेव्हा Yes, ma'am. C0 असेल तेव्हा काय करायचं? जसं 11वं गणित आहे तेव्हा C0 आहे बघा 11व्यामध्ये. पहिलं आणि दुसरं पद आहे, तिसरं पद ऍबसेंट आहे. सांगते तुम्ही कसं. (7m² इज इक्वल टू 21m) एवढंच आहे. तर 7m² हा 21m मी इकडे आणते, वजा तो मायनस 21m. आता इथे करायचं काय माहिती आपल्याला, जेव्हा हा इथे तुमचं C0 आहे, लास्टचा टर्म नाहीये, जो कॉन्स्टंट टर्म असतो त्याच्याबरोबर व्हेरिएबल नाहीये असा टर्म नसतो ना शेवटी, तो नाहीये इथे, C0 आहे. मग इथे काय नाही करायचं, इथे फक्त काय करायचं की जे आपले बघा 4 टर्म असल्यावर आपण 2-2चा ग्रुप करून त्याच्यातून कॉमन काढतो की नाही. आपण जी आधीची गणितं बघितली तिथे आपण आधी 3 टर्म असतात, मग ते आपण मधला टर्म स्प्लिट केल्यावर 4 टर्म होतात, बरोबर आहे. मग आपण 2-2चा Yes, गट ma'am. करून त्याच्यातून कॉमन काढतो. मग इथे फक्त तेच करायचंय. इथे तुम्ही असं समजा की हे 2च टर्म तुमच्याकडे, 4 नाहीये, आणि याच्यातून फक्त तुम्हाला काहीतरी कॉमन काढायचंय. इथे आपण तो वाला फॉर्म्युला पण B0 असतानाचा फॉर्म्युला पण नाही वापरायचा, हा वाला फॉर्म्युला पण नाही वापरायचा. इथे फक्त तुम्हाला कॉमन काय आहे ते फक्त काढा. C0 असेल तेव्हा काय करायचं, फक्त 2 या टर्म मधून जे काही तुम्हाला सारखं दिसतंय कॉमन ते काढायचं. काय कॉमन आहे याच्यामध्ये? -3 7m. 7m. 7m बाहेर काढल्यानंतर राहिला काय याच्यामध्ये, पहिल्या टर्म मध्ये काय राहिलं इथं? m वजा 3. m वजा इथे 3. राहणार m आणि वजा इथे 3 राहणार. 7×3=21 आणि m बाहेर गेला. मग आता काय करायचं फक्त की या दोघांचा गुणाकार 0 आहे की नाही, मग डायरेक्ट काय लिहायचं, 7m बरोबर 0. मॅम मध्येचा आवाज येतोय क्लासमध्ये वेगळाच. काय झालं? ते आवाजामध्ये खरखर येतंय कोणाच्या तरी. सानिया. मी असं म्हणत होते m गुणिले वजा 3 कसं काय आलं ते सांगा. m वजा 3 सांगते. बघा ना, आज आपण कॉमन काढत होतो ना तेच करायचं इथे, फक्त आपल्याला सामायिक काढायचं याच्यातून. सांगते बघा, आपण बघा कॉमन काढले की नाही, सामायिक काढतो की नाही, तसंच सामायिक काढायचं.
आता हा 21 आणि हा 7, 7 आणि 21 कोणाच्या पड्यात येतात? दोन्ही संख्या कोणाच्या पड्यात येतात? 7च्या. मग 7 मी बाहेर काढू शकते, कारण हे 21 मला 7 त्रिक 21 असे लिहिता येत. मग हे 7 आणि ह्याच्यातून हे 7 असे कॉमन काढणार आणि m कॉमन येतो बघा दोघांमधून. जसं आपण आधी केलं होतं बघा, आपण तिथे तुम्ही 4 टर्म होते, इथे फक्त 2च टर्म आहेत. हे तर अजून सोपं आहे. फक्त सामायिक काढायचे तुम्हाला. 7 आणि m पण कॉमन येईल, m पण सामायिक येईल, कारण इथे m² आहे, इथे m आहे. बोलल्यानंतर 7m आणि इथे काय राहील? m राहणार, कारण एक m शिल्लक राहिला. 7 बाहेर काढले, m बाहेर काढले. बरोबर आहे? वजा 7 त्रिक 21 मधला 7 बाहेर काढल्यानंतर 3 राहिले. 7 त्रिक 21 असतं आणि m ऑलरेडी तुम्ही बाहेर काढलेलं आहे कॉमन, त्यामुळे m-3 राहणार. कळलं? हे जे आपण कॉमन काढलेलं तेच करायचंय, पण फक्त एकदाच कॉमन काढायचं आपल्याला. मग आता इथे हे दोघांचा गुणाकार 0 आहे की नाही? मग आपण काय लिहिणार? एक तर 7m, हा जो 7m आहे हा इज इक्वल टू 0 असणार, किंवा m-3 इज इक्वल टू 0. म्हणजे बाहेरचं जे ब्रॅकेटच्या बाहेर जे ते आणि ब्रॅकेट या दोघांचा गुणाकार जर 0 आहे, तर याचा अर्थ एक तर 7m ची व्हॅल्यू 0 असेल किंवा m-3 ची व्हॅल्यू 0 असेल. बरोबर? 7m इज इक्वल टू 0 और m-3 इज इक्वल टू 0. हे 7 तिकडे जाऊन डिवाइड होणार 0/7 और m बरोबर 3. हे -3 तिकडे जाऊन. आता 0/7 म्हणजे 0च येतं और m इज इक्वल टू 3. हे दोन तुमच्या आहेत फॅक्टर्स. कळलं का? येस मॅम. येस मॅम. सोपं आहे. असं तर तुम्ही काय करा आधी 8a² - 24a इज इक्वल टू 0. 24a इकडे घ्या. आता याच्यातून कॉमन काय येणार? 8a. 8a. 8a कॉमन येणार आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार? a वजा 3. 3. मग 8a बरोबर 0 किंवा a वजा 3 बरोबर 0. a-3 इज इक्वल टू 0. a इथेच 0 डिवाइडेड बाय 8 और a इज इक्वल टू 3. a इज इक्वल टू 0 और a इज इक्वल टू 3. कळलं? हो मॅम. येस मॅम. तर असे आपल्याला फॅक्टरायझेशनने 3 प्रकारचे गणित आहेत. जेव्हा तिन्ही टर्म्स असतात तेव्हा वेगळं पद्धत आहे, जेव्हा B0 असतो तेव्हा वेगळी पद्धत आहे, C0 असेल तेव्हा वेगळी पद्धत आहे. ठीक आहे? प्रॉब्लेम सेट मध्ये काय आहे का सोडवायला तुम्हाला फक्त इथं सगळी गणितं सोडवायचीच आहेत. ही एक्सरसाइज जे आपले फॅक्टरायझेशन मेथडची. प्रॉब्लेम सेट कुठे? हे कुठपर्यंत झालं तुमचं? जॉमेट्री किती लेसन झाले? मॅथ्स 2. मॅम जॉमेट्रीचे 2 झाले, 4 झाले. हा, आमच्या शाळेत 2 झालेत. मॅम आमच्या शाळेत 4 झाले. 4. हो मॅम. मॅम आमच्या शाळेत ते हॉलिडे पासून घेतात त्यामुळे 4 झालेत. अच्छा, म्हणजे आधी एप्रिल मे पासून घेतात का? हा. नाही, याच्यामध्ये काय सॉल्व्ह करायला तुम्हाला ते तीच एक्सरसाइज पुन्हा एकदा सॉल्व्ह करायची परत. आणि मला कोणाचे सॉल्व्ह केलेले दिसत नाही हे गणित.
कोण मॅम पाठवतच आम्ही नाही. टाकले होते गेले पण हो मॅम. पाठवले होते मॅम. येस आम्ही पण पाठवले. ही जी एक्सरसाइज आहे आपली कोणती आहे 1.3 ना? हो. सॉरी 2.2 Yes, Point, 2.2 आहे. 2.2 आहे. Yes. तर ती सॉल्व्ह करायची. ठीक आहे. ओके मॅम. गुड बाय. गुड नाईट.